विराजस, तुला कळत नाही का? माझ्यापासून लांब राहायचं नाही, राधा समजलं का? स्वप्नात माझ्या दिसतो सजेव्हा येतात वेडे शहारे येता झळाया पाऊस वारे साथ तू देशील का रे कुणी बांधिल्या या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या सोबत फुली साता जन्मांची रख रखत्या या वाटेवरती सावली होईल सुखाची इतक्या जवळ का? सावली होईल सुखाची आणि इतक्या जवळ का पाहिजे याचं कारणही सांगून टाक. कारण माझंही खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. ब्रो, कुठे हरवलास? हे सगळं आज नाही, उद्या घडणार आहे. हा, अभी तो रात बाकी है. तू त्याआधी जसं पटकन विरघळून जाऊ नकोस. हा, अनामिका, मला जर राधा हो म्हणणार असेल ना तर त्यासाठी मी थोडंसं सहन करायला तयार आहे. येस. अहो, हे असं किती वर्ष चालणार? आपण फक्त सहनच करत राहायचंय का? काय बोलतीयस तू? अहो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? हा, ती राधा अनाथ असून तिला थाटात सून म्हणून आणलं घरात, सगळ्यांसमोर तिची माफी मागितली, मग आपली माफी का नाही मागितली? अगं, पण आपली माफी मागायची गरज काय? आपल्याला कुठे घराबाहेर हाकललंय त्यांनी? हक्कल्ला नाहीये, पण आपल्याला मानाचं स्थान पण तर नाहीये या घरात. आश्रितासारखं राहतोय आपण, त्याचं काहीच नाही वाटत का तुम्हाला? आपल्याला आपल्या हक्काचं स्थान मिळणार आहे की नाही हे तरी तुम्ही जाऊन विचारणार की नाही त्यांना, की तेही नाही जमणार? स्वतःचा मुलगा आहे म्हणून सगळं चालून घेतंय का? हा, जेव्हा बघावं तेव्हा विराजेस आणि राधाचं कौतुक चाललंय. नाही, करा ना, खुशाल कौतुक करा, मी नाही कुठे म्हणते, पण मग आपलं काय? आम्हाला पण मानाने वागवा ना. आपलं काय स्थान आहे घरात ते कधी बदलणार आहे की नाही याचा कधी विचार करा ना. आपला मुलगा कुठे गेलाय माहितीये? कुठे आहे? अहो, एकटा पडलाय तो. त्याच्या वाटणीला काही येणार आहे की नाही? अगं, एकटा नाही पडलाय तो, आणि कशाला एकटा पडेल? आणि मुळात म्हणजे तुला असं का वाटतंय की विराजस त्याला काहीच देणार नाही? विराजसला निर्णय घेण्याची मुभा असेल ना तर देईल ना. इथे भाऊजी सगळं ठरवतात आणि ते आपल्याला कधीच काही मिळू देणार नाहीत, कारण
तुम्ही अनाथ आहात ना, हा अजून राग आहे तुमच्यावर त्यांचा, आणि तुमच्यामुळे आमचा राग करतात ते. ती राधा अनाथ असूनही तिला तिचं स्थान दिलं ना, मग आपल्याला आपलं स्थान का नाही, आत्ताच्या आत्ता विचारा जा. हे बघ, आत्ता लगेच जाऊन विचारायची काही गरज नाहीये. 1-2 दिवस जाऊ दे, मी बोलतो त्याच्याशी. म्हणजे तुम्ही कधीच बोलणार नाही? अगं आत्ता बोललो ना, नंतर बोलतो त्याच्याशी म्हणून बोलतो मी त्याच्याशी. ठीक आहे, तुम्ही नाही बोलत ना, तर मग राधा आणि विराजाचा संसार सुखाचा मी पण होऊ देणार नाही, सांगून ठेवते. बिराजदार साहेब, एक बातमी द्यायची होती. तुमचा अंदाज एकदम बरोबर ठरला. दिव्यानीचं डोकं इतकं फिरलंय की तिला आता राधा आणि विराजेशचं प्रेमही खूपू लागले. आता काय करायचं आपण? आता काहीच नाही. काही नाही. आता जे तेल गरम झालंय ना, त्यात आपण फक्त मसाला टाकत राहायचा, म्हणजे अख्ख्या घराला ठसका लागेल. म्हणजे मला कळलं नाही साहेब. म्हणजे आपण काहीच नाही करायचं सुमित. आता जे काय करायचं ना, ते दिव्यानीच करेल. तिच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी फोडणी देतो की नाही बघ आता. विराजस काय होतंय? शांत राहा, शांत राहा. मला बोलायलाच हवं. तो हे जे काही वागतोय ते चुकीचं आहे. मी उत्तर देत नाहीये म्हणून असं वागणं बरोबर नाहीये. बोलतेच. विराजस, विराजस, मला थोडं बोलायचंय. काय? ते मला राधा,
राधा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. तुम्हालाही? हो, म्हणजे तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? तर हो. नाही. नाही, ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, मी नंतर बोलतो. ओके, चालेल. नाही नाही, काही महत्वाचं नाही. हा, काही नाही. आम्ही बाहेर जाऊन बोलतो ना. बाहेर जाऊ? इतकं काय महत्वाचं? बापापासून लपवायचंय? नाही नाही साहेब, असं काही नाहीये. विराजस, तू एकटाच जा आणि घेऊन ये. हा, बर. काय आणू? अरे असं काय करतोस? ते तुला सांगितलं ना, झुरळ मारायचं औषध आणायचंय. मी केव्हाची शोधते, सापडतच नाहीये. तू घेऊन ये. हा, झुरळ मारायचं औषध? हो. मेलं झुरळ. झुरळ मेलं असंच समज. आणतो औषध, आणतो. राधा, तुम्ही दोघंही आज संध्याकाळी कुठेही बाहेर जाऊ नका. जर एखादं काम असेल दोघांचं तर उद्यावर ढकला. हा, ठीक आहे. पण काय आज? तुझ्याबद्दल एक मोठी गोष्ट मला सगळ्यांसमोर सांगायची आहे. कसली गोष्ट? तुला थोडीशी वाट बघावी लागेल. तू समारंभात माझी जी काही मदत केलीस, माझ्याबद्दल जे काही बोललीस, त्याची मला परतफेड करायची आहे. कळेल, संध्याकाळी कळेलच. प्रो, काय झालं? वहिनी काही म्हणाली का? तू काही विचारलंस का? सगळं उलट घडतंय यार. उलट म्हणजे नक्की काय घडलंय? ती मला झुरळ म्हणाली. काय? झुरळ? हो. मग आम्ही ते मस्त बोलत होतो, तर मध्येच बाबा आले. तर त्यांनी विचारलं, काय महत्वाचं बोलताय का? मग ती काय म्हणाली माहितीये? हो, मला झुरळ मारायचंय. झुरळ मारायचं? मी झुरळ आहे? मी झुरळ आहे? नाही नाही, बस बस बस. तू आहे ना, तू तिला जाऊन सांग की झुरळ मेलं, म्हणजे विराजच मेला. असं बोलली असेल बहिणी? तिला नक्की ह्याच्या तुटक वागण्याचा त्रास होत असणार. नाही नाही, मी ना झुरळच पाहिजे होतं. बरंच तर त्यांचं मेंदू नाही, मन नाही, भावना नाही, प्रेम नाही, आशा नाही, अपेक्षा नाही, मजा असते झुरळांची. मला सांग, तिथे कोण आलं होतं? पुन्हा मी एकदा सांगतो ना, त्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ना. मी का मला मुद्दाहून विचारू नको. सांगितलं ना तुला एकदा, बाबा आले होते म्हणून. ओके माय डिअर प्रू, तू आधी सरळ विचार करायला शिक. तुला खरंच काहीच कळत नाही का रे? कसं कळणार? झुरळ आहे ना मी, झुरळ आहे ना. झुरळांना कुठं काय कळतं? अरे यार, मी सिरियसली विचारते. मला सांग, तुला प्रायव्हसी नावाची गोष्ट नाही माहित का? कसली प्रायव्हसी? अरे, प्रेम व्यक्त करताना माहोल कसा हवा? कसा हवा? तो प्रेमी दोनों पास पास है, बातें खास खास है. अशात जर तिने तुझ्याजवळ प्रेम व्यक्त केलं तर तू काय करशील? बोल. म्हणजे तिने जर मला माझ्या प्रेमाची कबुली दिली तर आधी ती लाजेल. मग लाजल्यानंतर खाली बघत असेल. मग मी माझ्या हाताने तिच्या अनवटीला धरून तिला वर बघायला सांगेन.
मग मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघेन, तिला जवळ घेईन आणि काका पाहतोय. कुठे? एक्झॅक्टली हेच. ती काकांसमोर तिचं प्रेम कसं व्यक्त करणार होती? म्हणजे ती बाबांना झुरळ म्हणाली? अरे यार, तू तू फालतूगिरी बंद करा. तू जा आधी तिच्याकडे. मी आता कुठेही जाणार नाही. हे झुरळ आता इथेच बसून राहणार आहे. झुरळ अजिबात हलणार नाही. तू तिला जाऊन सांग की आता तू यायचं, मला शोधायचं आणि मला मारायचं. म्हणजे तू ये, मला शोध आणि माझ्याशी बोल, असं जाऊन सांग तिला. झुरळ आहे मी. झुरळ म्हटले. तुझ्याबद्दल एक मोठी गोष्ट मला सगळ्यांसमोर सांगायची. तू समारंभात माझी जी काही मदत केलीस, माझ्याबद्दल जे काही बोललीस, त्याची मला परतफेड करायची आहे. काय झालंय? माझं काही चुकलं असेल का? मी काही वेडवाकडं बोलले का? काय झालं असेल नक्की? लागली सून म्हणून मिरवायला. का ग, सगळं पेटवून देण्याचा विचार आहे का? काही म्हणालात का काकू? अरे बापरे. हा हा, ठीक आहे ठीक आहे, इतकी काळजी करू नकोस. कसं आहे, आता तुला सून म्हणून स्वीकारलंय ना, मग बिराजदारांचे पैसे त्यांच्या सुनेने सुधारले तर काय झालं? माफ आहे तुला. नाही नाही, मी तरी सुद्धा लक्ष देईन. दे हो नक्की. कारण भाऊजींचं कसं आहे ना, कधी कधी दाखवतात एक, पण मनात वेगळंच असतं. हो म्हणजे म्हणजे भाऊजी कधी काही विसरत नाही. त्यांच्या सगळं लक्षात असतं, सगळं. हो नाही म्हणजे कसं, स्वीकारले तुला, तरी पण काळजी घ्या जराशी. नाहीतर भाऊजींचं काय, राईचा पर्वत करून परत तमाशा करायचे आणि परत विराजसला त्रास झाला म्हणजे नुकताच तो कोमातनं बाहेर आलाय. पुन्हा त्याला काही झालं तर, म्हणजे डॉक्टर बोललेत ना तसं, कशाला विषाची परीक्षा घ्यायची? हा, म्हणून म्हटलं, स्वीकारलं असेल ना तरी सावध राहा ग बाई. बघितलं, एवढे कप चहा पिऊन झाला माझा, अजून आली नाही ती, अजून आली नाही. सगळं आहे ना, सगळं वेस्ट आहे. ब्रो, तू टेन्शन नको घेऊस. मी ना एक काम करते, मस्त असं छान रोमॅन्टिक गाणं लावते. हा, असं माहोल असं क्रिएट करते. हा, अनामिका, तू प्लीज काही करू नको, काही उपयोग नाहीये, सोड आता हा विषय. आली वाटतं. तू आता बडबड करू नकोस. हा, पोझिशन घे. ओके, ऑल द बेस्ट.
आलीस? राधा, मला कळतंय तुझं काय चाललंय. आपल्या मनात काय चालू असतं हे नजरेत दिसतं असं तूच म्हणतेस ना. मग कशाला टाळतेस? तू मला झुरळ म्हण, मुळा म्हण, काही म्हण, मला चालेल. पण राधा प्लीज माझा असा पेशन्स चेक करू नकोस. बघ राधा, तुझ्या मनात जे काय चालू आहे ते बोलून टाक. मन मोकळं कर, बिंदास बोल. काय चाललंय तुझ्या मनात सांग मला. राधा, राधा, तू जिमला कधीपासून जायला लागलीस? विराजस, आय लव्ह यू टू विराजस. तू काय असते? तुला माहिती होतं ना, तू मुद्दामून केलं असतं. अरे 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 जरा शांत व्हा, शांत व्हा. आधी मला सांगा, हे नक्की काय चाललंय? काय चाललंय? चाचू यार, अरे काय चाललंय? अजून नाही आली ती. तिचं ना प्रेमच नाहीये माझ्यावर. नाहीये प्रेम माझ्यावर तिचं. अरे तसं नाहीये युवराज. कसं असतं ना, मुलींना काही गोष्टींमध्ये वेळ लागतो आणि आपल्या मनातली गोष्ट कबूल करायला मुली थोडासा उशीर करतातच. अरे सब्र का फल मीठा होता है, जाने मन लगते जिगर, जिंदगी से यूं मायूस नहीं होते. नाहीतर काय रुसका. जर रोमिओ कंटाळाला असता तर जुलिएट आणि त्याचं जमलं असतं का? बरोबर आहे. कसं आहे, मनात आहेच रे, फक्त ते जरा ओठांवर यायला वेळ लागतो. हा हा हा, मला कळलंय. राधाच्या उत्तराची वाट बघण्यासाठी घालवलेला एक एक क्षण तिच्या सोबत घालवायच्या आयुष्याचा एक एक मिनिट वाया घालवण्यासारखा आहे. आणि तसं पण किसी महान आदमी ने कहा है, संधी जर आपण जर दार ठोठावलं आणि संधी जर दार ठोठावत नसेल, आपण इकडनं जाऊन दार ठोठवायचं म्हणजे संधी तिकडनं जाऊन दार उघडते. असं कोण म्हणालंय? ते महत्वाचं नाहीये, पण माझं ठरलंय. आता मी स्वतः साक्षात राधाच्या समोर जाणार आणि राधाला विचारणार. ए वा 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 वा.